दक्षिण भारतातील ईशान्य मान्सूनचा हंगाम संपलाय. उत्तर भारतात थंडी कायम आहे. राज्यातील थंडी कमीच आहे. राज्यात पुढील 3 दिवस थंडी कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात थंडी पुन्हा वाढू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. दक्षिण भारतात मागील 2 दिवसांपासून पाऊस पडलेला नाहीये. तसंच उत्तरेकडून कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे दक्षिण भारतातील ईशान्य मान्सूनचा हंगाम संपल्याचं हवामान विभागाने आज जाहीर केलंय. पुढील 2 दिवस या भागात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. पंजाबमधील अमृतसर येथे आज देशातील सर्वात कमी 2.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, तर कर्नाटकातील कारवार येथे 36.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. राज्यातील थंडी आजही कमीच होती. काही ठिकाणी तापमानात किंचित वाढ दिसून आली. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 7.9 अंश सेल्सिअसची नोंद झाली होती, तर धुळे येथे 10 अंश तापमान होते. राज्यातील तापमान पुढील 3 दिवस अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा थंडी वाढू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.